काय गं मम्मी, आज कामवाली बाई नाही आली का? नाही ग, तिची तब्येत ठीक नाहीये ना, मग तिने आज सुट्टी घेतलीये. उठ मग तू, मी लादी पुसते. नको ग, तू साप नाही पुसणार. अशी का उठते? कंबर दुखते का तुझी? नाही ग, असंच मधून मधून जरा. मम्मी, हे बॅगेतले आहेत ना सगळे कपडे मी बेडरूम मध्ये ठेवून येते, ठीक आहे? ग दे बॅग, मी ठेवते, नाही तर तू सर्व पसारा करशील. अगं नको मम्मी, मी ठेवते. दे ग, मी ठेवते. मम्मी तू आधी इकडे इथे बस. मला सांग, तुझी कंबर दुखते का? हो ग, कधी कधी दुखते. कारण की मी मगाशी पण बघितलं तुला लादी पुसताना तुझी कंबर दुखत होती. त्याच्यानंतर आता तुला एक साधी बॅग उचलत नाही. जास्त दुखतंय. पण जास्त असं नाही, दुखतंय पण थोडस असं. मग चल आपण डॉक्टरकडे जाऊया. आता नको ग, डॉक्टर काय सांगतात? ऑपरेशन करा, हे करा, ते करा. नाही सांगणार, माझ्या ओळखीचे डॉक्टर आहे. तू चल बघू, चल. तर मी माझ्या मम्मीला मुंबई पेन क्लिनिकमध्ये घेऊन आले. इथे आधी पण आम्ही नी पेनसाठी आलेलो. रिझल्ट खूप चांगला भेटला, म्हणून बॅक पेनसाठी मम्मीला परत इथेच घेऊन आली. डॉक्टरांनी खूप चांगलं एक्सप्लेन केलं आणि इथे ऑपरेशन न करता इंजेक्शनच्या माध्यमातून ही ट्रीटमेंट होते. तर लवकर जाऊन ही व्हिडिओ शेअर करा. कदाचित तुमच्या एक शेअरनी कोणाचं नी पेन किंवा बॅक पेन कायमचं निघून जाऊ शकतं.